आपल्या सोबत आहेत भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवारजी. सर, ऑपरेशन टायगरची महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली. तुम्ही म्हणता की मला वाघांचा चांगला अभ्यास आहे. काय वाटतं एकूणच महाराष्ट्रातल्या ऑपरेशन टायगरबाबत? नाही, असं आहे, तुम्ही चर्चा जेव्हा सुरू करताय तेव्हा ती आहे की नाही चर्चा मग माहीत नाही. जेव्हा एखादं ऑपरेशन करायचं असेल तर त्याचा योग्य क्षण डॉक्टर निवडत असतो. या बाबतीतली माहिती मग नाही. पण जेव्हा तुम्ही म्हणाला की सन्माननीय एकनाथ शिंदेजींचा ऑपरेशन टायगर हे अयशस्वी झालं का, तर मी अनुभवावरून एवढंच सांगू शकतो की टायगर जंगलातला असेल की टायगर ठाण्यातला असेल, इकडचा वाघ आणि तिकडचा ढाण्या वाघ हे जर शिकार करायला निघाले, एखाद्या वेळी अंतर पडू शकेल, पण शिकार करण्याचा निर्धार जर केला असेल तर शिकार पूर्णच होते. ती ताडोब्याच्या वाघाची असेल की ठाण्याच्या ढाण्या वाघाची असेल. काँग्रेसवर जी नामुष्की ओढवली या विधान परिषद निवडणुकीमध्ये, त्याची दखल हायकमांडनं घेतलेली आहे आणि त्या जिल्ह्यातल्या वरिष्ठ नेत्यांना विचारणा केली जाणार आहे का उमेदवारांनी माघार का घेतली, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट का उमेदवार आहेत? असं आहे, आता विचारून सुद्धा काही उपयोग नाही. साधारणतः काँग्रेसने उमेदवार देण्याच्या ऐवजी युद्धामध्ये जेव्हा आपल्याला याची जाणीव आहे की नगरसेवक आपल्याकडे कमी आहे, आपण निवडून येऊ शकत नाही, तिथं यशस्वी माघार घेण्याचीच व्यूहरचना पक्षाला वाढवत असते. छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपण अनेक गोष्टींबद्दल त्यांच्या इतिहासाच्या पानापानाबद्दल कौतुक करतो, पण एक गुण छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवला होता ना. जेव्हा अफजल खान चालून आला तेव्हा त्यांनी युद्ध स्वीकारलं नाही. माझा व्यक्तिगत रीतीने वाटते तुमची संख्याच नाही आहे आणि इथं काही भाषण देऊन मतदार प्रभावित होणार आहे असा तर विषय नव्हता. पक्षीय राजकारणामुळे तुम्ही असं म्हणू शकले असते आमचे एवढे आहे तुमचे एवढे आहे, पण असं न करता जबरदस्तीने जेव्हा उमेदवार उभा केला जातो तेव्हा त्या उमेदवाराची ही मानसिकता ही डगमगीत होते आणि मग तुम्हाला फॉर्म मागे घेण्याची नामुष्की ओढवते. मला वाटतं की त्याचा विश्लेषण, आणि आता मी शेवटी त्यांच्या पक्षाने काय करायचं हे सांगू शकत नाही आणि त्यांच्या पक्षांना चांगलं सांगण्याची आवश्यकताही मला नाही. ते ज्या पद्धतीने वागताय वागू द्या, पण शेवटी पक्षविस्तारासाठी नेत्यांना एकत्र करण्यापेक्षा कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा देणं हे महत्त्वाचं आहे. नेते एकत्र येतील न येतील, पण जनता आणि कार्यकर्ते एकमेकांसोबत समन्वयाने राहिले तर मी तुम्हाला सांगतो की त्यांच्या पक्षाला चांगले दिवस येतील. आजपासून मराठी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला टॅक्सी चालकांसाठी. प्रताप सरनाईक यांनी काय सांगितलं? ठीक आहे, चांगलं आहे, कारण शेवटी आपल्या राज्यामध्ये मराठी भाषा बोलता यावी. आता जर्मनमध्ये तुम्ही जाता, कितीतरी देश पुढे गेला, जापानमध्ये जाता, चीनमध्ये जाता, स्वतःची भाषा बोलतात ना. आणि या भाषेचा व्यवहार असेल तर कुठे गैरसमज होत नाही. अन्यथा मराठीमध्ये एखादा प्रवासी बसला, त्यांनी एक रक्कम सांगितली आणि त्यांनी हिंदीमध्ये दुसराच समजून घेतलं तर मला वाटतं की त्यातून संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेवटचा प्रश्न माझा, कॉक्रोच जनता पार्टी महाराष्ट्रातही आंदोलन करतायत, आज पुण्यात आंदोलन आहे. नाही, आंदोलन करण्याचा अधिकार तर त्यांनाच काय, प्रत्येकाला आहे. काँग्रेस त्याच्या मागे असं वाटतं? उद्या मी सुद्धा आंदोलन करू शकतो एखाद्या विषयामध्ये, पण आंदोलन करणं हे गैर नाही आहे. आंदोलनामध्ये तुमच्या मागण्या काय आहे, तुमच्या भाषणाचा सूर आणि स्वर काय आहे. तुमच्या भाषणामध्ये फक्त आदरणीय युगपुरुष नरेंद्रभाईंना शिव्या देणं हा एक कलमी कार्यक्रम असेल तर मग तुम्ही समाजाला दिशा देण्याच्या ऐवजी दिशाहीन करण्याचा प्रयत्न करताय. तुमच्या भाषणामध्ये माननीय मोदीजी साहेबांना काहीतरी बोलणं, भाजपला बोलणं, अरे तुम्ही दिशा द्या ना तरुणांना, त्यांना सांगा ना स्वतःच्या पायावर शक्तीने उभं राहण्यासाठी काय करता येईल. जे स्वामी विवेकानंदाचा देश आहे, स्वामी विवेकानंदांनी कितीतरी उत्साहवर्धक गोष्टी सांगितल्या. तुम्हाला जर राजकारणात जायचंच नाही आहे तर मग तुम्ही पक्षीय निंदा करणं, व्यक्तीची निंदा नागस्ती करणं यापेक्षा उठ तरुणा जागा हो, विकासाचा धागा हो, या दृष्टीने सांगितलं पाहिजे. विरोधक यामागे आहे अशी टीका होते काँग्रेस जनता पार्टी मागे, तुम्हाला वाटतं? नाही, विरोधकांना स्वतःच्या शक्तीवर जेव्हा काही करता येत नाही तेव्हा असे दुर्बल असणारे विरोधक अशा वातावरणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. आम्ही पाहतो ना, जेव्हा बंद व्हायचा, आम्ही कॉलेजमध्ये असताना बंद केला,
तेव्हा एक आमचा विद्यार्थी एका दुकानाचं काच त्यांनी फोडलं आणि जेव्हा पोलिसांनी विचारलं की शांततेने विद्यार्थ्यांचं आंदोलन असताना तू काच का फोडगा, तेव्हा माझा राग होता. तर असे जे मानसिकतेचे लोक असतात ना, की जुना राग काढण्याची संधी अशा आंदोलनाच्या माध्यमातून प्राप्त होऊ शकत असेल तर या संधीचं ते सोनं नाही माती करतात. कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.